स्वागत आहे. चला काहीतरी नवीन शिकूया. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज वे यू लर्न सिप बाय सिप, स्किल बाय स्किल. मी मीरा आणि ही दीप्ती. आज पुन्हा एकदा तुम्हाला आपल्या इतिहासातील एका सुवर्ण पानाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहोत. दीप्ती, काय म्हणतेस? नमस्कार मीरा. मी तर नेहमीच उत्सुक असते, कारण तू प्रत्येक वेळी काहीतरी इतकं सुंदर आणि प्रेरणादायी घेऊन येतेस की ते ऐकून मन भारून जातं. आज काय खास आहे आपल्यासाठी? दीप्ती, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अशा प्रसंगाबद्दल बोलणार आहोत जो त्यांच्या चारित्र्याची आणि स्वराज्य संकल्पनेची खरी ओळख करून देतो. हा प्रसंग आहे कल्याणच्या सुभेदाराची सून. अगदी ऑक्टोबर 24, 1657 रोजी घडलेला एक महत्त्वाचा दिवस. कल्याणच्या सुभेदाराची सून. मला नक्की आठवत नाही हा प्रसंग. मीरा, जरा सविस्तर सांगतेस का? यात काय विशेष होतं? नक्कीच दीप्ती. कल्याण हे आदिलशाहीच्या ताब्यात होतं. 24 ऑक्टोबर 1657 रोजी मराठा सैन्याने कल्याणवर हल्ला करून ते जिंकलं. हे एक मोठं यश होतं मराठ्यांसाठी. आता त्या काळात युद्धांमध्ये अनेक गोष्टी घडत असत. जिंकलेल्या प्रदेशातील लोकांवर, विशेषतः स्त्रियांवर अत्याचार करण्याची किंवा त्यांना गुलाम बनवण्याची प्रथा अनेक ठिकाणी होती. पण महाराजांचं स्वराज्य या सगळ्यापासून वेगळं होतं. म्हणजे काय घडलं होतं नेमकं? जिंकलेहोर काय झालं? झालं असं की कल्याण जिंकल्यानंतर तिथल्या आदिलशाहीच्या सुभेदार मुलाना अहमद याची खूप सुंदर सून काही मराठा सैनिकांनी भेट म्हणून महाराजांच्या समोर आणली. त्या सैनिकांना वाटलं की महाराजांना ही सुंदर स्त्री आवडेल आणि त्यांना आनंद होईल. त्यांना त्या काळात प्रचलित असलेल्या रूढीनुसार हे योग्य वाटलं असावं. भेट म्हणून? महाराजांसमोर? मग महाराजांनी काय केलं? इथेच महाराजांचं वेगळेपण सिद्ध होतं दीप्ती. महाराज त्या स्त्रीकडे पाहून अतिशय गंभीर झाले. त्यांनी त्या स्त्रीला आपली माता मानलं. तिला आदराने नमस्कार केला. त्यांनी सैनिकांना त्या स्त्रीला आदरपूर्वक परत तिच्या घरी तिच्या कुटुंबाकडे पाठवण्याचे आदेश दिले. इतकंच नाही तर तिच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था केली आणि तिला काही मौल्यवान वस्तूही भेट म्हणून दिल्या. खरंच? हे अविश्वसनीय आहे. त्या काळात असं वागणारे राजे किती असतील? मला हे ऐकून खरंच खूप अभिमान वाटतो. पण मीरा, हा प्रसंग ऐतिहासिकदृष्ट्या किती खरा मानला जातो? म्हणजे याबद्दल काही कागदपत्र आहेत का? दीप्ती, तुझा प्रश्न अगदी योग्य आहे. या प्रसंगाबद्दलचे समकालीन कागदपत्रे म्हणजे महाराजांच्या काळातच लिहिलेले दस्तावेज क्वचितच आढळतात. पण इतिहासकारांनी हा प्रसंग मोठ्या प्रमाणावर स्वीकृत आख्यायिका म्हणून मान्य केला आहे. याचं कारण काय तर महाराजांनी स्त्रियांच्या संरक्षणाबद्दल केलेले कठोर कायदे, त्यांची तत्त्वे आणि त्यांचे प्रत्यक्ष आचरण या कथेला पूर्णपणे पुष्टी देतात. म्हणजे जरी प्रत्यक्ष पुरावा नसला तरी महाराजांच्या एकूणच कारभाराशी आणि विचारांची ही गोष्ट जुळते, त्यामुळे ती खरी मानली जाते. अगदी बरोबर. महाराजांनी स्त्रियांबद्दलचे नियम इतके कडक केले होते की त्यांच्या सैन्यात स्त्रियांना गुलाम बनवणं किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करणं पूर्णपणे निषिद्ध होतं. त्या काळात इतर अनेक राज्यांचे सैन्य जिंकलेल्या प्रदेशातील स्त्रियांना गुलाम बनवत असत, त्यांची खरेदी विक्री करत असत. पण महाराजांच्या स्वराज्यात असं कधीच झालं नाही. यामुळेच ही कल्याणच्या सुभेदाराची सून ही कथा त्यांच्या स्वराज्य संकल्पनेचं आणि त्यांच्या मूल्यांचं खरं प्रतिनिधित्व करते असं इतिहासकार मानतात. हे ऐकून मला खूप छान वाटते. या प्रसंगाचा समाजावर काय परिणाम झाला असेल? दीप्ती, याचा परिणाम खूप दूरगामी झाला. महाराजांनी एक आदर्श घालून दिला. त्यांनी दाखवून दिलं की युद्ध म्हणजे फक्त भूमी जिंकणं नसतं, तर लोकांची मनं जिंकणं आणि नैतिकतेचं उच्च शिखर गाठणंही असतं. त्यांच्या या कृतीमुळे मराठा सैन्यात आणि संपूर्ण स्वराज्यात स्त्रियांचा आदर करण्याची भावना वाढीस लागली. सैनिकांनाही कळलं की महाराजांना कोणती भेट अपेक्षित आहे. त्यांनी स्त्रियांकडे मातेच्या दृष्टीने पाहावं, त्यांना सन्मान द्यावा, हा संदेश खूप प्रभावीपणे पोहोचला. यामुळे स्वराज्यात स्त्रियांना सुरक्षित वाटू लागलं, त्यांच्या प्रतिष्ठेचं रक्षण झालं. आजच्या काळात या प्रसंगाचं महत्त्व काय आहे मीरा? म्हणजे आपण यातून काय शिकू शकतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे दीप्ती. आजच्या आधुनिक काळातही कल्याणच्या सुभेदाराची सून या प्रसंगातून आपण खूप काही शिकू शकतो. नेतृत्वाची खरी व्याख्या यात दडलेली आहे. एक चांगला नेता फक्त युद्ध जिंकत नाही, तर तो आपल्या मूल्यांवर ठाम असतो आणि ते मूल्य इतरांनाही शिकवतो. स्त्रियांचा आदर करणं, त्यांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं हे शाश्वत मूल्य आहे. आज समाजात जिथे स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतात, तिथे महाराजांच्या या कृतीतून खूप मोठी प्रेरणा मिळते. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही संघर्षात स्त्रीला मातेसमान मानून तिचा आदर करणं हेच खरं मनुष्यत्व आहे. खरं सांगते मीरा, हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. किती दूरदृष्टी असलेले आणि मानवतावादी राजे होते आपले महाराज. त्यांचा विचार आणि आचरण दोन्ही किती श्रेष्ठ होतं. त्यांनी फक्त भूमी नाही जिंकली, तर माणसांची मनं जिंकली आणि त्यांच्यात नैतिकतेचं बीजारोपण केलं. अगदी बरोबर दीप्ती. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते एक युगपुरुष होते.
त्यांचे विचार आजही आपल्यासाठी तितकेच प्रेरणादायी आहेत. स्त्रियांच्या आदराची ही शिकवण केवळ इतिहासापुरती मर्यादित न ठेवता ती आजही आपल्या जीवनात आचरणात आणणं हेच महाराजांना खरं अभिवादन ठरेल. मला आता हा प्रसंग आणि त्यातील महाराजांचा मोठेपणा कधीच विसरता येणार नाही. खूप खूप धन्यवाद मीरा, इतक्या सुंदर आणि प्रेरणादायी कथेबद्दल माहिती दिल्याबद्दल. आमच्यासोबत जोडल्याबद्दल धन्यवाद. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज, where you learn sip by sip, skill by skill. To learn more and sign up for free, visit bobaminds.com.